इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, आमदार संग्राम जगताप यांचा प्रशासनाला इशारा। इचलकरंजी इथं आयोजित करण्यात आलेला हिंदू जन आक्रोश मोर्चा मोठ्या उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणामध्ये पार पडला। शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात झालेल्या कथित आक्षेपार्ह प्रकाराच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थितांना संबोधित करताना ठाम भूमिका मांडली। त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की छत्रपतींच्या सन्मानाशी कोणी तडजोड करू शकत नाही, शिवशंभूचा अपमान सहन केला जाणार नाही, प्रशासनानं संबंधितावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तसंच त्यांनी युवकांना शांततेच्या मार्गाने संघटित राहण्याचं आवाहन केलं। कायदा आणि सुव्यवस्था राखत लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। कार्यक्रम शांततेत पार पडला असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या मोर्चामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, इचलकरंजी।